नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. विमुक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. विमुक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. विमुक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. विमुक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. मालेगाव डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची मागणी. सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे एकदिवसीय उपोषण. मालेगाव डोंगराळे येथे नुकत्याच घडलेल्या मन हेलावून टाकणाऱ्या अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या कठोर मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी शहरात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना या घटनेतील आरोपीला त्वरित शिक्षा झाल्यास अशा विकृत घटनांना कठोर संदेश मिळेल आणि भविष्यात आळा बसेल, अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शासनाला निवेदन सादर. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे एक निवेदनपर माहितीपत्रक तयार करून ते प्रशासकीय व राजकीय नेतृत्वाकडे सादर केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ॲडिशनल SP तेकबीर सिंग संधू आणि नाशिक जिल्हा शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी उपोषणस्थळी भेटून समितीच्या पदाधिकाऱ्यांची आपल्या भावना आणि मागण्या ऐकून घेतल्या. तीव्र संताप आणि मागणी. सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने उपोषणाद्वारे हा संदेश दिला आहे की महिलांवरील अत्याचार प्रकरणात केवळ कठोर कायदे पुरेसे नाहीत, तर त्यांची लवकरात लवकर आणि प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. उपोषणादरम्यान आरोपीला फाशी द्या, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. समितीने शासनाकडे या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात फास्ट-ट्रॅक कोर्ट खटला चालवून पीडितेला त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. नमस्कार. आज सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष तथा इतर पदाधिकारी यांच्याकडून माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय असे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. मौजे डोंगराळे तालुका मालेगाव येथील चिमुरडी यज्ञा दुसाने हिच्यावरती एका नराधमाने अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केलेला होता. या सगळ्या घटनेच्या म्हणजे घटनास्थळ पंचनामा असेल किंवा जे काही प्रत्यक्षदर्शी पुरावे असतील, या सगळ्या गोष्टी समोर आहेत. आरोपीने स्वतः कन्फेशन देखील दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जर का पॉक्सो कायद्या अंतर्गत विचार केला, त्याचा आढावा घेतला, देशातील निर्भयाच्या घटनेनंतर जे काही घटना घडल्या त्याच्यामध्ये मेहरबान न्यायालयाने आतापर्यंतच्या घटनांचा पूर्णपणे आढावा घेऊन जे काही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल दिलेले, आरोपींना तात्काळ शिक्षेचा आदेश करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीची ही एक रेअरेस्ट रेअर, विरळातील विरळ केस समजून या केसमध्ये देखील फास्ट ट्रॅक कोर्टाची नेमणूक करण्यात यावी. त्याच्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ श्री माननीय उज्ज्वलजी निकम या विधिज्ञ साहेबांची नेमणूक करून खटल्याचा म्हणजे चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा कशा पद्धतीने होऊ शकेल या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की आरोपी, ही घटना घडली आहे त्याला 10 दिवस झाले, तोपर्यंतच एक दुसरी घटना मालेगाव शहरामध्ये घडते, जिल्ह्यामध्ये घडते. याच्यापेक्षा जास्त निंदनीय गोष्ट असू शकत नाही. आज 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करणारा जो नराधम आहे, आज त्याची मानसिकता इतक्या उच्च पातळीला जाऊन अशा पद्धतीचं निर्घृणपणे जे काही कृत्य आहे ते करण्यामागं धाडस होतं. त्याच्यामागं एकच कारण आहे की अद्यापपर्यंत अशा निर्भयाच्या नंतर बऱ्याचशा घटना घडल्या, परंतु अद्यापपर्यंत एखाद्याही आरोपीला अशा भर चौकामध्ये फाशीची शिक्षा न झाल्यामुळं या अशा नराधमांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. जर का अशा नराधमांना जर का पूर्णपणे शांत बसवायचं असेल तर यासाठी यज्ञा दुसाने ही घटना शेवटची समजून यज्ञा शक्ती कायदा नव्याने पॉक्सोमध्ये आणून त्याच्यामध्ये आरोपीला तात्काळ 24 तासाच्या आत शिक्षा, फाशीची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी न्यायपालिकेने काम करावं आणि सदर घटनेतील आरोपीला तात्काळ 24 तासाच्या आत पूर्णपणे ट्रायल संपवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही आमची मागणी आहे.